पीक विम्यानंतर आता फळबाग विम्यात सुद्धा बोगसगिरी असल्याचं उघड झालंय। संभाजीनगर, जालना, बीड जिल्ह्यातून 12,315 बोगस विमा अर्ज आलेत असं समजतंय। फळबाग विमा योजनेमध्ये सर्वाधिक बोगसगिरी जालना जिल्ह्यात आहे। बोगस फळधारकांचे विमा अर्ज हे अपात्र ठरवण्यात आलेले आहेत। लहरी निसर्गाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाने 1 रुपयात पीक विमा योजना आणली आणि या योजनेतील बोगस विमा घोटाळा मागच्या वर्षी उघडकीस आला आणि फळबाग विम्यातील बनवेगिरी सुद्धा आता समोर आली। छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड या 3 जिल्ह्यांमधील 12,000पेक्षा जास्त बोगस फळबाग धारकांचे विमा अर्ज अपात्र ठरलेले आहेत आणि यामध्ये सर्वाधिक अपात्र शेतकरी जालन्यातले आहेत। पीक विम्यानंतर आता फळबागा धारकांच्या संदर्भात सुद्धा बोगस पीक विमा अर्ज आलेले आहेत असं समजतंय। संभाजीनगर, जालना, बीड जिल्ह्यामध्ये 12,000 बोगस अर्ज आलेले आहेत। संभाजीनगरमध्ये काही जण असे आहेत ज्यांनी हे बोगस अर्ज केलेले आहेत विम्यासाठीचे। थोडके नाही, तब्बल 12,000 बोगस अर्ज आलेले आहेत। फळबाग विम्यात सुद्धा आता हा सगळा बोगस कारभार उघड झालाय। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी सचिन जिरे यांच्याकडून। सचिन, नेमका हा सगळा प्रकार काय आहे आणि नेमका कशामुळे ही सगळी बनावटगिरी उघड झाली आहे? रिद्धी, पीक विमाप्रमाणेच फळबागाचा विमा भरला जातो आणि या जवळपास हजारो शेतकऱ्यांनी हा विमा भरला होता। मोठ्या संख्येने विमा आल्याने जे विमा कंपन्याचे जे अधिकारी होते त्यांना संशय आला। त्यांनी कृषी विभागाचे जे अधिकारी आहेत त्यांना सोबत घेऊन या 3ही जिल्ह्यामध्ये पाहणी केली। त्या पाहणीमध्ये धक्कादायक वास्तव समोर आलं होतं की ज्यांच्या शेतामध्ये फळबाग देखील लावले नव्हते अशांनी देखील पीक विमा भरलं होतं किंवा आणि ज्यांच्या शेतामध्ये 1 एकर असेल त्यांनी 5-5 एकर अशा पद्धतीने हे फळबागाचा विमा भरण्यात आला होता। यानंतर जर आपण पाहिलं ही सर्व घटना उघड आल्यानंतर हे सर्व अर्ज जे आहेत रद्द करण्यात आले। जवळपास संभाजीनगर, बीड आणि जालना या 3 जिल्ह्यामध्ये 12,000पेक्षा अधिकचे फळबागचे विमा रद्द करण्यात आले। त्या सर्वात जास्त जर आपण म्हटलं तर 7,900पेक्षा अधिक एकट्या जालना जिल्ह्यामध्ये हे फळबागाचे अर्ज रद्द करण्यात आले। त्यामुळे संपूर्ण मराठवाड्यामध्ये एकच एक खळबळ उडालेली आहे। आता या 3 जिल्ह्याचं हे प्रकरण समोर आलेलं आहे। असंच प्रकरण इतर महाराष्ट्राच्या जिल्ह्यामध्ये देखील आहे की काय असा पद्धतीचा संशय आता व्यक्त केला जात आहे। रिद्धी जी, या सगळ्या संदर्भात तक्रार दाखल झालेली आहे का? प्रशासनाने कशी दखल घेतलेली या सगळ्याची? आतापर्यंत फक्त जी कारवाई करण्यात आली ती ही प्रथमदर्शनी ही कारवाई आहे की हे सर्व जे अर्ज आहे ते रद्द करण्यात आलेले आहे। अजून तरी कुणावरती ठोस कारवाई करण्यात आलेली नाहीये। रिद्धी जी, धन्यवाद सचिन दिलेल्या माहितीसाठी।